त्यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात। विधान भवनाच्या पाऱ्यांवर सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात होणार आहे। तर गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत। पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज या विधान भवनाच्या पाऱ्यांवर सध्या विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। हातामध्ये फलक घेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला जातोय। आज 12 जिल्ह्यांमध्ये याच मुद्द्यावरून एकीकडे आंदोलन होत असताना हाच मुद्दा विरोधकांनी सुद्धा लावून धरलाय। अक्षय कुडकेलेवार आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विरोधक प्रचंड आक्रमक झालेत। ऋतुजा, आपण जर या ठिकाणी बघितलं तर शक्तीपीठ महामार्गाला आधीपासून विरोध होत होता। शक्तीपीठ महामार्गासंदर्भातला जो निर्णय आहे तो आधी रद्द करण्यात आला होता, मात्र पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आणि त्यासोबत जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला होता। गेल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाल्यानंतर आपण बघतोय अधिवेशन सुरू झालंय आणि पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या निशाण्यावर हा शक्तीपीठ महामार्ग होतात आणि शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार हे कंत्राटदारांना शक्ती देत असल्याचा आरोप आता केला जातोय। यासोबतच काल देखील आपण बघितलं की विरोधी पक्षाकडनं आरोप करण्यात येत होता की नॅशनल हायवे जो बांधला जातो राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किलोमीटर दर यापेक्षाही शक्तीपीठ महामार्गाचा प्रति किलोमीटर दर हा प्रचंड मोठा आहे, त्यामुळे कुठतरी या माध्यमातून भ्रष्टाचार सरकारला करायचा आहे का असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होता। आणि आज आपण बघतोय शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एकीकडे शक्तीपीठ महामार्ग बाधित ज्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये जाणार आहे यांच्या माध्यमातून आंदोलन मुंबईमध्ये केलं जातंय आणि आज एकीकडे हे आंदोलन केलं जातंय तर दुसरीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधक आक्रमक झालं असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। स्वतः सतीश पाटील जे कोल्हापूरचे आमदार आहेत ते या एकूणच आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सरकारला यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर न घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, मात्र सरकार देखील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। निवडणुकीत या सरकारनं शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग करणार नाही असं सांगत शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली अधिसूचना जी आहे ती रद्द केली होती। मात्र पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता जोर धरतोय। शक्तीपीठ महामार्ग बनवण्याची तयारी सरकारने दाखवली आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांकडे सांगितलं जातंय की एकूणच शक्तीपीठ महामार्गाची सध्या काही अवस्था नाही, असं या महामार्गाचं जर रुंदीकरण केलं तर आपल्याला शक्तीपीठ महामार्गाची गरज पडणार नाही आणि इतके हजार कोटी रुपये या शक्तीपीठ महामार्गासाठी खर्च करण्याची देखील गरज पडणार नाही। मात्र आणि त्याचमुळे विरोध दर्शवला जातोय। 3 पक्षांचं सरकार महाराष्ट्र करतंय भकास असं म्हणत आता थेट निशाणा सुद्धा साधण्यात आलेला आहे। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।